राम राम शेतकरी मंडळी, कसं काय बरं आहे नव्हतं तर तुम्ही पाहताय रॉयल ॲग्रिकल्चर चॅनल. मित्रांनो, आज आपण बघणार आहे एक अशा वृक्षाची माहिती ज्याला भारतामध्ये इमारतींचा राजा किंवा घरांचा राजा म्हणलं जातं. कारण का जवळजवळ त्या झाडाचा किंवा त्या वृक्षाचा उपयोग 60 ते 70% भारतामध्ये केला जातो. तर त्याचं नाव आहे सागवान किंवा मित्रांनो त्याला साग असं पण बोललं जातं. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे पर्यावरणाबद्दल माहिती, म्हणजे एक अशा वृक्षाबद्दल की ज्याचा उपयोग भारतामध्ये सगळ्यात जास्त केला जातो. मित्रांनो, आपलं जे चॅनल काढण्यामागचं कारण आहे त्यामागं पर्यावरण निसर्ग जसा समतोल राहील व शेतकरी मित्रांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रगतशील शेतकरी करायचं आपल्याला भारतामध्ये. भारत कृषीप्रधान देश असून पण त्यांना जी इज्जत भेटते किंवा जे जे सन्मान भेटतो ते पूर्ण कमी. त्यामुळे मित्रांनो, या चॅनल पासून मी जेवढं प्रगतशील शेतकरी करता येईल, जेवढं शिक्षण शेतीबद्दल देता येईल, जेवढं पर्यावरणाबद्दल माहिती देता येईल तेवढी मी देणार आहे मित्रांनो. तरी तुमचा सपोर्ट व रॉयल ॲग्रिकल्चर फॅमिली आहे, या चॅनलचं नाव पण त्यासाठी दिलंय रॉयल ॲग्रिकल्चर फॅमिली, शेतकरी राजाचा परिवार आहे. तर तुमचा सपोर्ट असाच राहू दे मित्रांनो. आणि आपण आज बघूया आपल्या एक अशा झाडाबद्दल माहिती ज्याचं नाव आहे सागवान. तर मित्रांनो, आपला पहिला मुद्दा असा आहे वर्गीकरण व ओळख. वर्गीकरण व ओळख. तर मित्रांनो, सागवान हा पाण्यामध्ये जास्तीत जास्त टिकून राहणारा लाकूड आहे व त्याचा आकर्षित रंग व त्याला असणारा जो सुगंध आहे त्यामुळे त्याला जास्तीत जास्त इमारतीचा राजा पण बोललं जातं. आणि सागवान झाड हे जवळजवळ किती देशांमध्ये आढळतं बघा. भारत, ब्रह्मदेश, थायलंड, जावा, सुमात्रा या सर्व देशांमध्ये जास्तीत जास्त आढळलं जातं. आणि त्यानंतर जर बघितलं तर कोणत्या राज्यामध्ये जास्त आढळतं भारतामध्ये, तर कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश व महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात आढळलं जातं, तर गडचिरोली, ठाणे, नाशिक, बुलढाणा, अमरावती, धुळे या इतर अजून असे काही काही जिल्हे आहेत त्यांच्यात कमी प्रमाणात आढळलं जातं. तर सागवान झाडाची जी ओळख आहे ती कशी करावी आपण मित्रांनो. सागवान झाड हे सरळ स्ट्रेट वाढणारं झाड आहे, सरळ वाढणारं झाड आहे व त्याचे जे पानं आहेत, पानं ते 1 ते 2 फूट एवढी लांबडे असतात व पानांच्या वर खरबरीत असते. त्यामुळे आपण त्याला सहज ओळखू शकतो. नंतर त्याची फुले जे असते ते पांढऱ्या कलरची असतात मित्रांनो. व त्यानंतर त्याचे खोड व त्याचे जे फांदे आहेत त्या काटकोनी आकाराचे असतात. आणि त्याची जर फळ बघितलं मित्रांनो, सागवानाचं जे फळ असते ते कठीण असते, पूर्ण कठीण कवचाचे बनलेलं असते. तर अशा प्रकारे आपण सागवानाची ओळख करू शकतो. तर त्यानंतर मित्रांनो आपण बघूया दुसरा टॉपिक, जमीन व हवामान. जमीन व हवामान. तर मित्रांनो, जमीन व हवामान. जमीन कशी पाहिजे ते बघा. जमीन ही उत्तम निचरा असणारी जमीन साग झाडाला चांगली असते. जमिनीचा जो पाण्याचा निचरा आहे तो चांगला झाला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, जवळजवळ हवामान जमिनीला कसलं लागतंय बघा. 1250 ते 3000 मिमी पर्यंतचा पाऊस या जमिनीला चांगला असतोय. त्यानंतर तापमान म्हटलं तर 10 अंश ते 38 अंशापर्यंत तापमान चांगलं असते. व सागवान झाड हे अतिशय प्रकाशार्थी झाड आहे, ज्याला प्रकाश म्हणजे उष्णता आहे ना ते चांगली लागते तर त्याची वाढ चांगली होते मित्रांनो. आणि त्यानंतर आपण बघूया आता तिसरा मुद्दा, बीज संकलन. तर पुढचा मुद्दा आहे आपला असा मित्रांनो, बीज संकलन. मित्रांनो, जे सागवान झाडाचं पिकलेलं फळ असते ते घेऊन येऊन उन्हात सिमेंटच्या कट्ट्यावर आतरावीत व ते दररोज पलटी करावी जेणेकरून ते मऊ व्हावे. पूर्ण मऊ झाल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये जवळजवळ 1800 ते 2500 आपल्याला बिया 1 किलो मागे गावतात. तर अशा प्रकारे आपण त्याचं बीज संकलन करू शकतो. ते पूर्ण मऊ झाल्याशिवाय त्यातलं आपल्याला बी काढता येत नाही मित्रांनो. तर त्यानंतर आपला चौथा मुद्दा असा आहे, रोपे तयार करणे व लावण.
तर मित्रांनो, साग ह्या झाडाची रोपे कशी तयार करतात बघा. आपण पॉलिथिन पिशवीमध्ये पण साग या झाडाची पिशवी तयार, साग या झाडाची रोपे तयार करू शकतो. तर 12.5 किती बघा, 12.5 ते 25 सेंटीमीटर, 12.5 ते 25 सेंटीमीटरची पिशवी घेऊन त्यात शेणखत व मातीचं मिश्रण करून त्यात जवळजवळ 3 ते 4 बिया टाकल्या, 3 ते 4 बिया टाकून त्यात पाणी देऊन ते ठेवायचं आहे. अशा प्रकारे जवळजवळ 4 ते 5 पानं फुटतपर्यंत ते रोप त्यात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण त्याची रोपं तयार करू शकतो. आणि मित्रांनो, रोपं काढता वेळी त्या मुळासनी धक्का बसू नये किंवा मुळं खराब होऊ नये याची दक्षता घ्या चांगल्या प्रकारे. तर अशा प्रकारे आपण ती रोपं तयार करू शकतो. व त्याची लावण कशी करू शकतो मित्रांनो, तर जवळजवळ 30 बाय 30 बाय 30 असा खड्डा, 30 बाय 30 बाय 30चा असा खड्डा खणायचा आहे. आणि त्या खड्ड्यामध्ये पोयट्याची माती, शेणखत टाकून घ्यायचं आहे. व जर पाण्याचा निचरा होत नसेल मित्रांनो, तर त्यात वाळू, काही प्रमाणात वाळू टाका व तो खड्डा भरून घ्या. हे उन्हाळ्याच्या टायमिंगला करायचं आहे, लावण करायचं पहिलं. त्यानंतर मित्रांनो, जर आपली रोपं लावणीला आली तर त्या टायमिंगला लावण सगळ्यात जास्त चांगली म्हणजे जून महिन्यात तिची चांगली असते. जून महिन्यात लावण करावी. जून महिन्यात लावण करता वेळी काय करायचं, रोपं ती आऊज ब्लेडचा यूज करा. प्लॅस्टिकची पिशवी फाडताना ब्लेडचा यूज करा. ती रोपं काढून घेऊन त्या खड्ड्यामध्ये टाका. त्यानंतर तो खड्डा पूर्ण भरा व त्याला पूर्ण पाणी देऊन खड्डा ओला करा. अशा प्रकारे तिथे मित्रांनो आपण लावण करू शकतो. आणि जवळजवळ त्या खड्ड्यांमध्ये अंतर आपण मित्रांनो 2 बाय 2चा अंतर खड्ड्यांमध्ये घ्या. आणि जर जास्त प्रमाणात अंतर ठेवणार असेला तर त्यामध्ये आपण आंतरपीक पण घेऊ शकतो. केरळमध्ये शक्यतो जास्तीत जास्त आंतरपीक घेतात. साग, परत अजून साग घेतलं जातं, हरभरा घेतला जातो. अशा प्रकारे 2 वर्षापर्यंत तुम्ही त्याचे जे आंतरपीक घेऊ शकता. तर त्यानंतर आपला लास्टचा मुद्दा व सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो काय आहे, तर लावणीनंतर देखभाल. तर मित्रांनो, रोपांची लावण केल्यानंतर त्यानंतरची जी देखभाल, त्यानंतरचं जे व्यवस्थापन आहे, त्यामुळे जर झाडाची वाढ चांगली होते मित्रांनो. आपण मागच्या टॉपिकमध्ये पण सांगितलेलं की देखभाल, व्यवस्थापन हे चांगलं असेल तरच आपल्याला लागवड किंवा आपल्याला उत्पन्न चांगलं भेटतं. तर साग या झाडाची देखभाल कशी करायची आहे. साग झाड हे लावल्यानंतर त्याला जे तण आलेले असतात किंवा इतर झाडझुडपे आलेले असतात ते सर्व काढून टाकायचे. तण अजिबात ठेवू नका त्यात. कारण का मी मगाशी पण सांगितलंय, साग हे प्रकाशवर्ती झाड आहे, बरोबर. त्याला उष्णता किंवा ऊन लागतं, त्यामुळे सावली अजिबात करू नका. ते रोप वाढण्यासाठी ते चांगले पण तण काढून टाका. त्यानंतर 3 वर्ष त्याला जे कोंब जास्त फुटतात 5 ते 6 कोंब ठेवा. त्यानंतर सगळे कोंब काढून टाका. त्यामुळे पण जाळी किंवा सागवानी चांगल्या प्रकारे वाढलं जातं. आणि त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही बघायला गेला तर 20 ग्रॅम जमिनीची प्रत पाहून 20 ग्रॅम प्रमाणे NPK, युरिया किंवा DAP यांची मात्रा घेऊन तुम्ही रोपांना द्या. आणि त्यानंतर त्याला पाणी द्या, बरोबर. अशा प्रकारे त्याची वाढ व त्याची देखभाल करत राहावा. तण काढत जावा, खत टाकत जावा व पाणी देत जावा. अशा प्रकारे ते झाड चांगल्या प्रकारे वाढेल. व मित्रांनो, सागवान हे अतिशय हळूहळू वाढणारं रोप किंवा झाड आहे. ते बाकीच्या झाडांसारखं जास्त फास्ट किंवा ते लवकर वाढत नाही. तर त्याची देखभाल करत राहा मित्रांनो. अशा प्रकारे आपण आज पाहिलेले मित्रांनो भारताच्या इमारतींचा राजा सागवान याची माहिती. तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की आजकाल जे पर्यावरण जे झालंय, जे पाऊस पडत नाही, काय नाही, वातावरण पूर्ण खराब राहतंय. तर मित्रांनो, झाडांमुळे वृक्ष लावा किंवा लावली तरी आपण मित्रांनो आपलं जे रॉयल ॲग्रोकॉस फॅमिली आहे याच्यापासून आपण एक मोहीम तयार करणार आहे वृक्ष लागवडीची. ते आपण लवकरच व्हिडिओ आपण टाकणार आहे. चांगला पाऊस पडल्यानंतर आपण पहिली वृक्ष लावून घेणार आहे लवकरच मित्रांनो. तरी तुमचा सपोर्ट करावा व या पर्यावरण व प्रगतशील शेतकरी हा मुद्दा घेऊन मी चॅनल चालू केलेलं आहे. तर तुमचा सपोर्ट असाच राहावा मित्रांनो. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत मित्रांनो. धन्यवाद.